वळूयात पुढच्या बातम्यांकडे। आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रभागा नदीत नौकाविहार केला। शासनाच्या रेस्क्यू बोटीचा वापर आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांचं पालन झालं का, यावरून आता सवाल विचारले जात आहेत। एकनाथ शिंदेंकडून रेस्क्यू बोटीतून हा प्रवास करण्यात आला, त्यावरतीच आता रेस्क्यू बोटीचा वापर आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांचं पालन झालं का, यावरून सवाल विचारला जातोय। पंढरपुरामध्ये एकनाथ शिंदेंचा चंद्रभागेत नौकाविहार पाहायला मिळाला, मात्र यावरून आता काही सवाल उपस्थित झालेत। रेस्क्यू बोटीतनं एकनाथ शिंदेंचा नौकाविहार पाहायला मिळाला। तानाजी सावंत आणि एकनाथ शिंदे हे दोघेही यावेळी उपस्थित होते। यासह शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते, मात्र या नौकाविहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय एनडीटीव्ही मराठीवर। एनडीआरएफच्या बोटीतनं, आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीतनं हा प्रवास करण्यात आला, नौकाविहार करण्यात आला, मात्र शासनाच्या रेस्क्यू बोटीचा वापर आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांचं पालन यावेळी झालं का, हा सवाल विचारण्यात येतोय।